नमस्कार. विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देशात भाजपाशी लढाई करण्याची तयारी करणारी काँग्रेस महाराष्ट्रात कमकुवत होत चालली आहे. धुळ्यामध्ये कुणाल पाटील काँग्रेसला सोडून गेले आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीला स्वीकारलं आहे. देशपातळीवर काँग्रेसला सर्वाधिक बळ महाराष्ट्रानं लोकसभेमधून दिलं. असं असताना पक्षाला मात्र ते टिकवता येत नाहीये. दुसरीकडे अपूर्व हिरेही भाजपात निघाल्यात. त्यांनी अजित पवारांची साथ सोडायचा निर्णय घेतलाय. अर्थात भाजपानं महायुतीतल्याच एका नेत्याला आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलंय. यामुळे उत्तर महाराष्ट्रात भरपूर घडामोडी घडतायत आणि या का घडतायत ते जाणून घेऊया. कुणाल पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश गाजला. मुंबईत शक्ती प्रदर्शन करत कुणाल पाटील यांचा प्रवेश संपन्न झाला. त्यावेळेला गिरीश महाजन स्वाभाविकपणे उपस्थित होतेच. चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण या मंडळींनी कुणाल पाटील यांचं पक्षामध्ये स्वागत केलं. पाठीशी उभं राहायला जयकुमार गोरे आणि त्याचबरोबर जयकुमार रावल सुद्धा होते. ही सगळी मंडळी उत्तर महाराष्ट्रातल्या बदलत्या समीकरणाला मांडू पाहत होती. कुणाल पाटील एकेकाळी काँग्रेसचे कट्टर समर्थक, राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे. मात्र वेळ बदलली, परिस्थिती बदलली. तसं कुणाल पाटील यांनी पक्ष बदलायचं ठरवलं आणि निवड भारतीय जनता पार्टीची केली. धुळ्याच्या राजकारणामध्ये शोभा बच्छाव यांच्या आगमनाच्या नंतर कुणाल यांच्यासाठी परिस्थिती आव्हानात्मक झाली होतीच. आणि त्यातही अधिकाधिक परिस्थिती अडचणीची होऊ नये म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पूर्वी कुणाल पाटील यांनी निर्णय घेतला. कुणाल पाटील हे गेल्या म्हणजे 3 दशकापासून म्हणजे 3 पिढ्या यांच्या ह्या काँग्रेस पक्षामध्ये गेल्या होत्या. त्यांचे आजोबा देखील हे खासदार राहून चुकलेले, मंत्री राहून चुकलेले. तसेच त्यांचे जे वडील होते स्वर्गीय रोहिदासजी पाटील हे देखील विशाल खानदेशचे हे नेते म्हणून या ठिकाणी संबोधलं जायचं. मात्र असं असताना देखील त्यांनी खानदेशात लक्ष न देता फक्त आपला मतदारसंघ धुळे तालुका या ठिकाणी त्यांनी जे विकासाचे प्रोजेक्ट असतील ते या ठिकाणी आलेले. म्हणून हे फक्त या ठिकाणी वेळोवेळी यांचं काँग्रेस मधलं हे गटबाजी ही दिसून आलेली. एकंदरीत पाहायला गेलं तर कुणाल पाटील देखील या ठिकाणी महाविकास आघाडीची ज्यावेळेस सरकार स्थापन झालं होतं हे देखील त्या विचारामध्ये आमदार म्हणून होते. मात्र या ठिकाणी देखील त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही. त्यामुळे देखील ते एकंदरीत त्या ठिकाणी नाराज होते. मात्र असं असताना देखील आज कार्यकर्त्यांमधून हा मोठा एक रोष या ठिकाणी व्यक्त केला आणि त्यांनी आता सुमारे 2000च्या वर कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी भाजपात प्रवेश केलेला आहे. आता नुकते ते एकटे कुणाल पाटील हे भाजपात गेलेले नसून या ठिकाणी काँग्रेस कमिटीचे सभापती असतील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच सह हे या ठिकाणी गेले. एकंदरीत पाहिलं गेलं जिल्ह्यामध्ये आता काँग्रेस ही संपुष्टात आलेली आहे. तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज. कुणाल पाटील यांची नाराजी तशी कधी लपून राहिली नाही, पण ती राज्य पातळीवर सार्वजनिकरित्या उघडही होत नव्हती. कुणाल पाटील धुमसत होते. पक्षात कुणी ऐकत नाही. पक्षात सुरू असलेली कुचंबणा मांडायची कुणापुढे असे अनंत प्रश्न त्यांच्या समोर होते. या भागामध्ये कुणाल पाटील यांच्यासारखा चेहरा लाभल्यानंतर भाजपाला आणखी सुगीचे दिवस आले असं म्हणावं लागेल. कारण आता जिल्ह्यामधून काँग्रेस जवळपास नाहीशी झाली असं सुद्धा म्हणायला चान्स आहे. कारण विद्यमान सत्ताधारी पक्षाला आव्हान देऊ शकेल किंवा त्यांच्या सगळ्या कामांना विरोधक म्हणून तोंड देऊ शकेल असा सक्षम नेता काँग्रेसचा तरी जिल्ह्यामध्ये राहिलेला नाही. धुळ्यात काँग्रेस संपली आहे, पण मुद्दा असा आहे की भाजपात गेलेल्या कुणाल पाटील यांना भाजपा काय देणार आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि ते तेव्हापासून काँग्रेसमध्ये एक दुर्लक्षित असल्यासारखा काही राहिले.
नंतरच्या काळामध्ये काँग्रेसने त्यांना जवळ केलं आणि प्रदेशच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. परंतु प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून राहिल्यानंतर पण ज्या पद्धतीने त्यांना वागणूक मिळत होती ती पाहता त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव येऊ लागला, त्यांच्या समर्थकांचा दबाव येऊ लागला की बा तुम्ही आता हा पारंपरिक पक्ष सोडून काहीतरी नव्या ध्येयाकडची वाटचाल करा. कुणाल पाटील यांच्या दणक्यामुळे काँग्रेसला जाग आली आहे. मुंबईमध्ये 7 तारखेला या निमित्तानं चर्चा करण्यासाठी काँग्रेसनं महत्त्वाची बैठक बोलावली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेता रमेश चेन्निथला या निमित्तानं मुंबईत पोहोचणार आहेत. राहुल गांधींचे समर्थक म्हणून वावरणारे लोकच काँग्रेस सोडून चालले आहेत असं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालंय. एका बाजूला काँग्रेसला लागलेली गळती आणि दुसऱ्या बाजूला ठाकरेंचं एकत्रीकरण अशा कोंडीत काँग्रेस अडकलेली आहे. एकीकडे कुणाल पाटील उत्तर महाराष्ट्रातून भाजपावासी झाले तर दुसऱ्या बाजूलाच अशाच मार्गावर निघालेल्या व्यक्तीचं नाव आहे अपूर्व हिरे. अपूर्व हिरे अजित पवारांच्या सोबत आहेत. मात्र आता तेही भाजपात जाण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. किंबहुना जवळपास निर्णय झालाय, घोषणा फक्त बाकी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि या निमित्तानं महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमेकांचे नेते कार्यकर्ते पळवण्याची स्पर्धा लागली आहे की काय असा प्रश्न उपस्थित व्हावा. राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील, पण त्यापूर्वी लक्षात घ्यायला हवं की हेच अपूर्व हिरे यांनी शिवसेनेमध्ये यावं याच्यासाठी शिंदे समर्थकांनी सुद्धा प्रयत्न केले. तसं घडलं नाही आणि आता विलास शिंदे आणि अपूर्व हिरे ही दोन मंडळी शिवसेनेत जाणार होती, तेही घडलं नाही. यापैकी अपूर्व हिरेंना भारतीय जनता पार्टीमध्ये आणण्यात गिरीश महाजन यांना यश मिळालं. अपूर्व हिरेंचा आपण पटकन या निमित्तानं परिचय करून घेऊयात. माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अशी त्यांची सध्याची ओळख आहे. 2012 नाशिक शिक्षक मतदारसंघातून ते विधान परिषदेवर अपक्ष सदस्य म्हणून जिंकले होते. हिरे कुटुंब हे मालेगावातलं जुनं आणि मातब्बर राजकीय घराणं मानलं जातं. भुसे घराण्याशी म्हणजे दादा भुसेंशी त्यांचा उभा दावा आहे. माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे यांचे ते नातू आहेत आणि महात्मा गांधी विद्या मंदिराचे समन्वयक. त्यांचे बंधू अद्वय हिरे हे ठाकरे गटाचे उपनेता आहेत. मालेगावामध्ये दादा भुसे आणि हिरे कुटुंबातला संघर्ष तसं पाहिलं तर सगळ्यांनाच पक्का ठाऊक आहे. माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अपूर्व हिरे यांच्याबद्दलची ही माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अपूर्व हिरे उद्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. या प्रवेशामध्ये मुख्य कारण आगामी नाशिक महापालिका निवडणूक आहे. अपूर्व हिरे यांचा नाशिकच्या पश्चिम मतदारसंघात म्हणजे विशेषतः सिडको परिसरात चांगला प्रभाव आहे. त्याला कसमा हे प्रमुख फॅक्टर कारणीभूत आहे.